नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हे आहे वांग्याचं रोप लावलेलं, मी आणलेलं आहे. ह्याच्यात ठोका तयार केलं. आता ही माती आहे, खालची सगळी अशी माती टाकली. आता वर चांगली माती टाकून घेते, अशी काळी बोर माती दुसऱ्या कुंडीतलीच काढलेली. ह्याच्यात टाकावं म्हटलं. थोडं मिरच्याच्या बिया, काकडीचं बिया आहे आणून टाकून दाखवते तुम्हाला कसं. अजून थोडी माती काळी टाकते. बघा हे झाड आता असं त्यात लावू. बघा असं लावलंय झाड. आता ह्याच्या भोवताली काळी माती टाकायची, परत माती टाकून ओलं करायचं. असं टाकलं ना, छान माती, चांगली माती हे. असं तर कड्याने ओलं करून घ्यायचं. तुम्ही कसं करता ते आम्हाला पण सांगत राहा. आता इकडं मिरचीच्या बिया टाकते, थोडं ओलं करून घेते. बघू आता वांगे कधी येतात ते. आज लावले, किती दिवसांनी येतात ते बघायचं. हे मिरचीच्या बिया आहेत, हे आपण बिया टाकूया. आपण थोडं वरती माती टाकून द्यायची, असं झाकायची माती टाकून वर पाणी परत सोडायचं. ह्या काकडीच्या मोठ्या मोठ्या असे बिया आहेत त्या काकडीच्या, हे पण टाकून बघते. थोडंसं चांगलेले गावाकडनं ते टाकायचं म्हणजे छान येतात. बघू किती येतात. ह्याच्यावर पण माती टाकून देते. थोडं आता वरती पाणी फिरवू. वांग्याच्या झाडाची बघा थोडी थोडी ग्रोथ होत आहे, वाढत आहे. आणि इकडं काकडीचं बी लावलं होतं, हे पण उगवलेत आता. बघा आता कोथिंबीरचं अजून नाही उठलं, काकडीचंच उठलेलं आहे. बघा एवढं उंच आलंय आता. झाडं कसे वाढतात आता. हे काकडीचं झाड इथंपर्यंत आलंय. काकडी आल्यावर परत दाखवते. 15-3 आठवडे झाले बघा या झाडाला, काकडीच्या. बघा याला फुलं पण आलेत. आता ह्याला येतील फळ. किती छान. थोडेच बिया टाकली होती, किती आले बघा. आता ह्याला काकडी लागते. काकडी लागतात का वेगळं लागतं. बघा याला किती छान फुलं आले. हे आता फुल आलं म्हणले की फळ येणारच. बघा छान हिरवगार दिसतंय. काय काय पानं पण पिवळे पडल्यात उन्हाळ्यामुळं. आणि हे वांग्याचं झाड पण वाढलं बघा. बघा काटाळ वांगी, काटे बघा कसे आहेत.
बघा, ही 1 महिन्यापूर्वी लावलं तो वेल, बिया टाकल्या होत्या, त्याच्या असे छोट्या छोट्या काकड्या आल्या. किती छान आल्यात बघ, छोट्या छोट्या. इथं पण एक लागली अशी. थोडं आता पावसाने हे झालं, पिवळं पडलं. हे कडक छोट्या काकड्या आहेत ह्या. आणखीन बघू. बघा, हे पण लागलेलं आहे इथं. असे बारीक छोटे छोटे आहेत बरेच. बघा, हे किती छोटं तयार होणार आत्ता. या पावसामुळं थोडं आता गडबड झाली. जेवढं येतं तेवढं घ्यायचं आणि काढून टाकायचं वेल. किती छान लटकलेलं आहे ना, मस्त. आपण एखादं रोप लावलं तर आल्यावर पटकन किती आनंद होतो, आहे ना. आता तोडून खाऊ पण शकतो आपण. दाखवतो तुम्हाला तोडून. बघा, असे कट केले आणि वरून थोडे आता मीठ सारखं मीठ पोहे करायचं. या आमच्या गार्डन मधली काकडी खायला. मस्त आहे, टेस्ट भारी आहे. चला आता भेट. बघा, अशी आली काकडी, या खायला. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.